नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 5 जुलै 2026 आज संध्याकाळची अपडेट आपण देत आहोत. खरं तर अपडेट देण्याची हे जे कारण आहे हे आनंदाचं कारण आहे. कारण उजनीमध्ये आपल्या दौंडमध्ये येणाऱ्या विसर्गामध्ये सध्याला सुरुवात झालेली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ह्या विसर्गास सुरुवात झाली आणि त्यामध्ये आता वाढ झालेली आहे, बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. सकाळी जर त्याची आकडेवारी बघितली तर 6883 क्युसेकचा विसर्ग दौंडमधून उजनीच्या दिशेने येतो आहे आणि आता सध्याला 6च्या आकडेवारीमध्ये त्यामध्ये वाढ होऊन 9693 क्युसेकचा विसर्ग झालेला आहे. अद्यापर्यंत उजनी धरणामध्ये हे पाणी पोचलेलं नाही, परंतु त्या पाण्याचा वेग जास्त आहे, त्यामुळं पाणी सकाळपर्यंत कदाचित पोचलेलं असेल. तर संध्याकाळी बघितलं तर उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे. कारण उजनी धरणाचं मायनस पाणीसाठा हा 28.11पर्यंत गेला होता. तो आता कमी होत आता सध्याला तो 27.80% आलेला आहे. म्हणजे जवळपास 0.31% पाणी वाढलेलं आहे. आणि TMCमध्ये बघितलं तर उजनी धरणाचे जी एकूण पाणीसाठा होता तो काल सकाळी 48.60 TMC होता आणि आता त्यामध्ये वाढ होऊन तो 48.76 म्हणजे 0.16 TMC पाण्याची वाढ झालेली आहे. म्हणजे पाणी वाढण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळं आता इथून पुढच्या काळामध्ये उजनी धरणाचा जो मायनस साठ्यामध्ये गेलेलं धरण आहे ते प्लसच्या दिशेने प्लसचा विळखा तोडण्याच्या दिशेने आगीकूच करेल आणि लवकरच तो विळखा तुटेल अशी आशा आहे. कारण विसर्ग आता वाढतोय. आतापेक्षाही सकाळपर्यंत हा विसर्ग वाढलेला दिसेल. तर अशीच अपडेट आपण ज्या त्या वेळेनुसार पाणी वाढलं कमी झालं त्यानुसार आपण दिवसातून 2 वेळा आपण देणार आहोत. आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्याला पाऊस चालू आहे. त्याची आकडेवारी अद्याप आलेली नाही, परंतु सकाळपर्यंत त्यामध्येही वाढ झालेली असेल. कारण काल जवळपास 1022 मिलीमीटर म्हणजे एकूण धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 1022 मिलीमीटर एवढा पाऊस एका दिवसात पडला होता. आणि तो आज म्हणजे गेल्या 24 तासामध्ये त्यामध्ये वाढ होऊन 1540 क्युसेकचा म्हणजे पाऊस पडलेला आहे. त्यामुळे आणखी वाढ होते. त्या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होते. ती धरणं आपल्या उजनी धरणाच्या मानाने खूपच छोटी आहेत. त्यामुळे त्याचा पाणीसाठा लवकरच पूर्ण होऊन त्यातून विसर्ग चालू होण्यास सुरुवात होईल. कारण त्यातून विसर्ग चालू झाल्याशिवाय उजनी येणारा जो दौंडचा विसर्ग आहे आणि बंडगार्डनचा विसर्ग आहे त्या विसर्गामध्ये वाढ होणार नाही. जो दौंडचा विसर्ग आहे तो भीमा खोऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आहे आणि बंडगार्डनचा विसर्गामध्ये आणखी अद्यापर्यंत काही आकडेवारी आलेली नाही, म्हणजे त्यामध्ये वाढ झालेली नाही. कारण खडकवासला, पानशेत, वरसगाव, मुळशी या 4 धरणातून ज्यावेळेस पाणी खाली येतं त्यावेळेस इंद्रायणी नदीला आणि मुळामोठा नदीला पाणी वाढून ते बंडगार्डनमध्ये मोजलं जातं आणि तेच पाणी परत दौंडमध्ये येतं. त्यामुळं बंडगार्डनच्या विसर्गामध्ये जर वाढ म्हणजे सुरुवात झाली तर दौंडच्या विसर्गामध्ये पर्यायाने वाढ होते. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळ्याहून सिद्धेश्वर शिंदे.